उसने हमें अपनाया, उसने हमें अपनाया। कोई पूछे कौन मिला, मुख कैसे बतलाए। वरदान लुटाने वाले, सद्ज्ञान सुनाने वाले। किसी और ने ना देखा, बस हम और तुम थे जब, बदली जीवन रेखा, बदली जीवन रेखा। चमके क्यों ना भाग्य भला, भगवान जो चमकाए। वरदान लुटाने वाले, सद्ज्ञान सुनाने वाले। वरदान लुटाने वाले, सद्ज्ञान सुनाने वाले। आवाज येतोय? तर सर्वांना ऑनलाईन ग्रुप मध्ये जे कोणी आता सध्या उपस्थित झालेले आहेत, तर सर्वांचं या ठिकाणी प्रथम ऑनलाईन पारगाव ग्रुप तर्फे स्वागत आहे। तर आजच्या या शुभ दिनी विशेष ऑगस्ट महिना चाललेला आहे। विशेष प्रकाशमणी दादींच्या स्मृतीयांचा उजाळा या ठिकाणी होत आहे। तर प्रकाशमणी दादी आपल्यासाठी, आपल्या विद्यालयासाठी आणि विशेष कुमारांसाठी खूप प्रेरणादायी अशी प्रकाशमणी दादींची प्रतिमूर्ती अशी होती। तर दादींचे जे काही वेगवेगळ्या विशेषता होत्या, तर त्यांच्या आठवणी या ऑगस्ट महिन्यामध्ये सगळ्या ब्राह्मण परिवारांमध्ये उजागर होत असतात। तर आजच्या या ऑगस्ट महिन्यामध्ये विशेष श्रावण झळा म्हणतात सगळीकडे चाललेले आहेत, श्रावण मास चालू आहे। तर अशा या शुभ दिनी, शुभ समयी आज आपल्याला विशेष वक्त्या लाभलेल्या आहेत। तर मी त्यांचा थोडक्यात परिचय देईन। आदरणीय निलिमा बहिणजी, ज्या की लहानपणापासून या ईश्वरीय जीवनामध्ये हे ईश्वरीय ज्ञान ग्रहण करत आहेत। त्यांच्या आई आणि वडील लौकिक मध्ये दोघही बाबाचे खूप अनन्य असे बाबाचे बच्चे आहेत। दोघांनीही म्हणजे मी तर पाहिले की दोघही नेहमी सेवेसाठी उपस्थित असतात, जी हजीर जी हुजूर अशी त्यांची महती। तर अशा मात पित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या आदरणीय निलिमा बहिणजी, ज्या की आता सध्या
सासवड या सेवा केंद्रावर सेवा देत आहेत. तर अशा ह्या निलिमा बहिणजींचं प्रथम मी एक पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. निलिमा बहिणजी. थँक्यू, थँक्स अ लॉट. खूप धन्यवाद, स्वीकार केला आहे. तर निलिमा बहिणजी आता सांगितलंच की लहानपणापासून या ईश्वरी ज्ञानामध्ये ते ईश्वरी ज्ञान प्राप्त करत आहेत. गेले 35 वर्षापासून त्यांनी आपलं हे जीवन ईश्वरासाठी समर्पित केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन काउन्सिलिंग या स्पिरिच्युअल अँड हेल्थ मध्ये झालेलं आहे. त्यांनी ETV मराठीवर अनेक लेक्चर्सही केलेले आहेत. त्याचबरोबर अनेक कॉलेजेस असतील, वेगवेगळ्या कंपनीज असतील, तर या कंपन्यांमध्ये सुद्धा मोटिवेशनल असं स्पीकर आदरणीय निलिमा बहिणजींनी दिलेलं आहे. तर असं प्रभावी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलं, याबद्दल मी पुन्हा एकदा बाबाचे सुद्धा आणि आदरणीय निलिमा बहिणजींचे सुद्धा स्वागत करते, अभिनंदन करते, त्यांचे थँक्स मानते की त्यांनी एका शब्दामध्ये हाजी केलं. कारण सेवेसाठी नेहमीच त्या तयार असतात आणि त्यांची चेहरा पाहिला तर नेहमीच हर्षित मुख असतात, की त्यांना पाहिलं की आपण आपले दुःख निश्चितच विसरून जाऊ. तर अशा ह्या निलिमा बहिणजींचं आज निलिमा बहिणजींकडून आज आपण ज्ञानवर्षा प्राप्त करणार आहोत आणि सगळ्यांनी ज्ञानाने स्वतःला भरपूर करायचंय. तर मी जास्त वेळ न घेता निलिमा बहिणजींना निवेदन करते की त्यांनी आपल्या या वक्तव्याला सुरुवात करावी. त्यापूर्वी मी तुम्हाला एक बहिणजींना एक निवेदन सांगते की आज आपल्या या ग्रुपमध्ये विशेष मांडवगण फराटा, पारगाव सेंटर, नेवासा सेंटर आणि गाडीमोड सेंटर असे 3ही सेंटरचे परिवार जॉईन होतील. 4ही सेंटरचे परिवार जॉईन होणार आहेत. त्याचबरोबर सासवडचाही परिवार जर जॉईन होत असेल तर त्यांचंही मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते आणि निवेदन करते की त्यांनी आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. ओम शांती. ओम शांती. खूप खूप धन्यवाद स्वाती बहिणजींचा. सेवा तर आपण सगळेजण बघत आहोत. सेवेचं टोटली रूप हा चेंज झाला आहे. पूर्वी आपण जशी सेवा करत असायचो, या गावातून त्या गावात जाणं, लोकांना एकत्र करणं, बाबांचा संदेश देणं, प्रदर्शनी लावणं, टोटली सिस्टम आता चेंज झाली आहे. वक्त इतका तीव्रतेने चेंज झाला आहे की या अनुसार आपल्याला स्वतःमध्येही बदल आणणं तेवढंच गरजेचं आहे. कारण बाबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे, परिवर्तन संसार का नियम है. प्रत्येक क्षणोक्षणी आपण परिवर्तन अनुभव करत आहोत. सेवेतही एक जबरदस्त परिवर्तन आपण सगळेजण पाहत आहोत. ऑनलाईन सेवा चालू झाली आहे. झूम ऍप वर भेटणं, गुगल मीट वर भेटणं, आपसात या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर कोर्स घेणं, सेवा करणं, ही विधी आता चालू झाली आहे. आता पण या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही की ऑफलाईन परत लोक सगळे एकत्र येणार आणि परत पूर्वगत सगळं चालणार आहे. नाही, पास्ट इज पास्ट. जो बीत गया सो बीत गया. जे आता प्रेझेंट मध्ये आहे याच्या अनुसारच आता आपल्याला चालावं लागणार आहे आणि भविष्य जे काय आपल्याला दाखवणार आहे त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. ज्यासाठी बाबा म्हणतात की बचे साक्षी दृष्टा हे खूप आवश्यक आहे. ड्रामाचं नॉलेज बाबाने जे आपल्या सगळ्यांना दिलेलं आहे की ड्रामा परिवर्तनशील आहे आणि ड्रामा कल्याणकारी आहे. तर ड्रामा परिवर्तनशील आहे हे आपण सगळेजण अनुभव करत आहोत आणि त्याचबरोबर कल्याणकारी आहे
हे देखील आपण सगळेजण अनुभव करत आहोत. जे आजपर्यंत बाबांना आपण म्हणत होतो की बाबा पुरुषार्थाला वेळ मिळत नाहीये, बाबा घरची खूप कामं आहे, बाहेरचं पण सांभाळावं लागतं, हे पण बघावं लागतं, ते पण करावं लागतं, मुलांकडे लक्ष द्यावं लागतं, मुलांचे अभ्यास घ्यावे लागतात, अनेक बहाणे जे वास्तविक असले तरीही बाबांच्या दृष्टीने ते सगळे बहाणे आहे. अनेक बहाणे आपण देत होतो. बाबांनी सगळ्या बहाण्यांना फुल स्टॉप लावलेला आहे. आता आपण कुठलाही बहाणा देऊ शकत नाही की बाबा या कारणाने माझा पुरुषार्थ होत नाही. बाबांनी अख्खी दुनिया आपल्या सगळ्यांसाठी, बाबांच्या ब्राह्मण बच्च्यांसाठी बाबांनी स्टॉप केलेला आहे की बच्चे आता तुम्ही एकांतात एकाग्र होऊन माझी आठवण करा. ती वेळ येऊन आता पोहोचलेली आहे. आता पूर्वगत आपण आपला पुरुषार्थ ठेवणं किंवा टाळमटोळ करणं किंवा दुर्लक्ष करणं किंवा झालं तर करू, उठलं तर उठो अमृत वेलेला, नाही होत तर काय करणार, आता हे चालणार नाही. परिवर्तनाला ऍक्सेप्ट करा. ज्यासाठी बाबांनी सांगितलं की समय से पहले अगर बदल जाए तो मार्क्स आपको, समय पर बदलेंगे तो मार्क्स समय को. आता आपल्याला बघायचंय की तीव्र पुरुषार्थ करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येणार आहे. बाबांनी आपल्याला अनेक विद्या सांगितलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला आपलं पुरुषार्थ तीव्र करायचा असेल तर तुम्ही हे पण करा, असं पण करा, या पद्धतीनेही करा तर होऊ शकणार आहे. तर आज आपण बघणार आहोत 4-5 पॉइंट्स, ज्या आधारे आपण आपल्या दिनचर्येत त्या गोष्टींना सामील केलात तर सहजरित्या आपण आपला पुरुषार्थ तीव्र करू शकणार आहोत. पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की आपलं भाग्य सर्वश्रेष्ठ आहे. भाग्य विधाता बाबांनी आपलं भाग्य खूप श्रेष्ठ बनवलं आहे. कारण की आपण बाबांचे स्पेशल सिलेक्टेड मुलं आहोत. कुठं का असे ना आपण, जे आपल्याला असं वाटतं की मला कोण ओळखतं, मला कोण पाहत आहे, भगवानाच्या नजरेत मी आहे का, खरंच भगवानाचं शिवबाबांचं लक्ष माझ्यावर आहे का. अनेक कधी कधी स्वतःवर डाऊट, स्वतःवर संशय, स्वतःवर आपण प्रश्नचिन्ह करत असतो. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा, आपण बाबांचे सिलेक्टेड बच्चे आहोत, साधारण नाहीये. जगाच्या हिशोबाने आपण स्वतःला पाहिलात तर लोक अजूनही भगवानाला पुकारत आहे, बोलवत आहे, हाक देत आहे आणि आपण सगळेजण मिलन मनवतोय, शक्ती घेतोय, बाबांकडून एनर्जी घेतोय, स्वतःला स्टेबल करत आहोत. एवढी ताकद आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपण साधारण नाहीये. तर आपलं भाग्य उंच आहे, श्रेष्ठ आहे, महान आहे, हे विसरू नका. होतं काय की आपण जेव्हा लौकिक व्यवहारात राहतो, कर्मक्षेत्रात येतो, तेव्हा पूर्णतः या गोष्टींचा विसर पडतो आणि आपण लौकिक वाल्यांसारखं न कळत त्या पद्धतीने वाहू लागतो, वागू लागतो किंवा कर्म करू लागतो. बाबा म्हणतात जैसी स्मृती वैसी समर्थी और वैसी स्थिती. मग स्मृती मला काय पाहिजे, माझं भाग्य श्रेष्ठ आहे, भगवानाची मी सिलेक्टेड बच्चा आहे. जेव्हा बाबांना या सृष्टीचा नवनिर्माण करायचा होता तर बाबांनी पूर्ण सृष्टीवर नजर फिरवली. बाबांनी पाहिलं माझे बच्चे कुठं कुठं आहे. 84 जन्म घेता 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 सगळे विखुरले गेले. कोण कुठं आहे, या सगळ्यांना मला एकत्र करायचं आहे. तर जेव्हा बाबांनी वरून खाली पाहिलं असावं तर बाबांची डायरेक्ट नजर आपल्यावर पडली आहे. म्हणून स्वतःला कधीच साधारण समजू नका. आपण खूप खूप लकी, खूप खूप भाग्यशाली आत्मे आहोत. संगम युगावर स्वयं भगवानाची नजर आपल्यावर असणं म्हणजे विचार करा, ही जगातले लोक अजूनही शोधत आहे, भटकत आहे, पुकारत आहे आणि आपण
स्थिर झालोय, एकाग्र झालोय. आणि फक्त स्थिर आणि एकाग्र झालो नाही तर बाबांकडून शक्ती घेत आपण अन्य आत्म्यांनाही देत आहोत. तर सर्वप्रथम स्वतःच्या भाग्याला विसरू नका. माझं भाग्य श्रेष्ठ आहे, उत्तम आहे, महान आहे आणि उच्च आहे. ब्रह्मामुख वंशावली संतान आहे मी. ज्या ब्रह्माने संकल्पाने सृष्टी रचली त्याच्या मनात मी आले आहे आणि त्याने माझी सृष्टी रचली. साधारण गोष्ट नाहीये. तर आपण ब्रह्मा कुमारी बाबांचे संगमयुगी बच्चे, मुखवंशावली बच्चे, श्रेष्ठ ते श्रेष्ठ आणि भाग्यवान आहोत. कधी कधी आपल्याला स्वतःच्या भाग्याविषयी फारसं कळत नसतं, पण बाबांना माहितीये हेच माझे लकी आणि लकीएस्ट मुलं आहे. अनेक त्रुटी आपल्यात आहे, अनेक बॅकग्राऊंड आपला जो आहे तो चुकीचा असू शकणार आहे, बॅकलॉग्स भरपूर असू शकणार आहे, खूप काही कमी कमजोरी. ज्यावेळेस आपण स्वतःला अनालाइज करतो तर आपल्याला जाणवतं की अरे भगवानाने काय बघून मला सिलेक्ट केलं असावं. 99% आपण चुकीचे असलो तरी 1% आपण चांगले आहोत, म्हणून भगवानाने माझी निवड केलेली आहे. भगवानाने आपले, शिवबाबांनी आपले 99% जे काही वीकनेसेस आहे त्याच्याकडे बाबांनी पाहिलेलं नाहीये. आपली एक जी विशेषता आहे ते बाबांनी पाहून आपल्याला आपलंसं केलेलं आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवायचे, मी सर्वश्रेष्ठ भाग्यवान भगवानाची, शिवबाबांची सिलेक्टेड संतान आहे. हे ज्यावेळेस आपल्या स्मृतीत राहणार ना तर बाबांकडून प्राप्त होणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्या स्मृतीत येणार आहे. बाबा भेटले तर काय काय मिळालं आपल्याला? सर्वश्रेष्ठ ज्ञान प्राप्त झालं आहे. आज लोकांकडं भरपूर ज्ञान असूनही जे आपण म्हणतो ना दिव्याखाली अंधार, ती स्थिती त्यांची आहे. आज आपल्याला स्वतःची ओळख झाली आहे, शिवबाबांची ओळख झाली आहे, सृष्टी चक्राचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तिन्ही काळांचं नॉलेज मिळालेलं आहे, कर्माची गुह्य गती समजलेली आहे. किती किती नॉलेज आपल्याला मिळालेलं आहे आणि या नॉलेजमुळेच, या ज्ञानामुळेच, या ज्ञानाच्या स्मृतीमुळे आज आपण खुश आहोत. लोकांकडे ज्ञान भरपूर आहे परंतु खुश नाहीये. का खुश नाहीये? कारण की खोकला ज्ञान आहे. आपल्याकडे तसं ज्ञान नाहीये. बाबांनी जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे ते भरपूर आहे, अर्थसहित आहे. तर बाबा म्हणतात बच्चे, ज्ञान का भी आपको नशा चढ़ना चाहिए, ज्ञान सुनाने वाला कौन है? तर स्वयं शिव बाबांकडून आपल्याला ज्ञान मिळत आहे आणि या ज्ञानाच्या स्मृतीत आपल्याला राहायचंय. त्याचबरोबर बाबांनी आपल्याला अनेक स्वमान दिलेले आहे. बच्चे सोचो आप कौन हो? आपण साधारण तर नाहीच आहे, हे तर आधीच आपण पाहिलेलं आहे. बाबांनी सांगितलं आहे बच्चे आप विजयी रत्न हो. चेक करा, प्रत्येक कार्यात माझी विजयी होत आहे आणि होत नाहीये तर कारण काय आहे? कारण की आजच्या मुरलीत पण बाबांनी सांगितलेलं आहे बच्चे जो भी आपको वरदान मिले हुए हैं, बाबांनी अनेक वरदान आपल्याला दिलेले आहे. फक्त त्या वरदानाच्या त्या समयमध्ये स्मृती येणं खूप गरजेचं आहे. योग्य समय पर योग्य वरदान याद आ जाए, तेव्हा वरदान हे वर्क करणार आहे, काम करणार आहे. वरदानी मूर्त बच्चे आपण आहोत बाबांचे. तर हे लक्षात ठेवायचं की बाबांनी आपल्याला अनेक वरदान आणि अनेक स्वमान दिलेले आहे. माझी विजयी होत नाहीये तर कारण काय आहे? तर स्वमान मी योग्य पद्धतीने अप्लाय केलेला नाहीये. कारण प्रत्येक स्वमानात स्थित होण्याआधी बाबांना सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. बाबा आपल्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे.
मैं विजयी रत्न हूँ, मैं मास्टर सर्वशक्तिमान हूँ, मैं त्रिकालदर्शी हूँ, मैं त्रिनेत्री हूँ, मैं परमधाम निवासी हूँ. हे अनेक स्वमान बाबाने आपल्याला दिलेला आहे. मैं विश्व कल्याणकारी हूँ, मैं उद्धार मूर्त हूँ, मैं आधार मूर्त हूँ. किती सुंदर सुंदर वरदान, किती सुंदर सुंदर स्वमान बाबांनी आपल्याला दिलेले आहे. लौकिक मध्ये बघा डॉक्टरचं असतं ना, त्याला एक वेगळा नशा असतो. डॉक्टर समजा हार्ट स्पेशलिस्ट असणार तर म्हणणार मी जनरल चेकिंग करत नाही, मी हार्ट स्पेशलिस्ट आहे. डोळ्यांचे डॉक्टर असणार तर ते म्हणणार की मी साधारण चेकिंग करत नाही, जनरल चेकिंग करत नाही, मी डोळ्यांचा स्पेशलिस्ट आहे. त्यांना तो नशा असतो. ते बाहेर बोर्डवर पण लिहितात स्पेशलिस्ट इन काय असेल तसं, हार्ट स्पेशलिस्ट किंवा मग आय स्पेशलिस्ट, जे काय असेल. बाबांनी आपल्याला सगळ्यांना स्वमान दिलेला आहे. आता एका तरी स्वमानात आपण स्पेशलिस्ट बनलं पाहिजे. बाबा म्हणतात बच्चे आप मास्टर सर्वशक्तिमान हो. तो देखो आपण मास्टर सर्वशक्तिमान आहोत. तर सर्व शक्ती ज्यावेळेस मी ऑर्डर करेन त्यावेळेस माझ्या पुढे हजर होत आहे का, आणि होत नाहीये तर अवश्य आहे माझी लिंक बाबांबरोबर योग्य पद्धतीने नाहीये. आधी कनेक्शन नीट करणं गरजेचं आहे. कनेक्शन नीट असेल तर रिलेशन असणार, रिलेशन असेल तर आपण स्वमानाचा योग्य पद्धतीने वापर करू शकू आणि विजयी बनू शकणार आहोत. तर बाबा म्हणतात बच्चे अपने स्वमान को कभी नहीं भूलो. आपल्या पुरुषार्थाला तीव्र करण्यासाठी, कारण बाबाने सांगितले बच्चे योग ये बहुत जरूरी है, योग आवश्यक आहे. आपण म्हणतो हो आम्ही तर करत आहोत ना, अमृत वेला आम्ही मिस करत नाही, मुरलीच्या आधी आम्ही योगाला बसतो 10-15 मिनिटं, आम्ही मिस करत नाही. मुरली झाल्यानंतरही 10-15 मिनिटं आम्ही योगाला बसतो, मिस करत नाही. नमाशामचा योग आमचा 1 तासाचा होतो, मिस करत नाही आपण म्हणतो. परंतु बाबा म्हणतात बच्चे एवढासा योग पर्याप्त नाहीये. योग आपला अजून वाढला पाहिजे. 8 दिवसापूर्वी बाबांनी सांगितलं बच्चे आपका योग का चार्ट 8 घंटे का होना चाहिए. आता विचार करा 8 तासाचा योग आपला व्हायला हवाय. लॉकडाऊन मध्ये आपण सगळेजण आहोत, केलाय सगळ्यांनी तो प्रयत्न. त्याच्यातही किती कशमकशा अनेकांची झाली. 8 तासाचा योग, आणि ते पण बाबा म्हणतात की फक्त बैठकी योग नाही, तर त्या ठिकाणी मन आणि बुद्धी एकाग्र बाबांकडे होणं गरजेचं आहे. या पद्धतीचा योग आपला असला पाहिजे, अशी आपली एकाग्रता व्हायला पाहिजे. तर योगाचे वेगळे वेगळे टेक्निक्स बाबांनी सांगितले. मन आणि बुद्धी बाबांकडे आपली असली पाहिजे, त्याच्यासाठी बाबांनी वेगवेगळे टेक्निक्स सांगितलेले आहे. एक तर बाबांनी सांगितले बच्चे आप यात्रा करो. कौन सी यात्रा करो? मैं इस साकार मनुष्य लोक में हूँ, ये साकार शरीर में हूँ, मैं ये साकार शरीर में कर्म करती हूँ. त्यानंतर मग मी सूक्ष्म फरिश्ता आहे. आणि त्यानंतर बाबांनी सांगितलं की बच्चे स्वतःला बीज रूप अवस्थेतही घेऊन जा, की मी ओरिजिनल स्वरूपात बीज रूप आहे. तर या 3 धामची आपल्याला सतत यात्रा करायची आहे. हे 3 लोक आहे. बाबा म्हणतात बच्चे याची तुम्ही सतत यात्रा करत राहा. फ्री झालात की फरिश्ता स्वरूप, फ्री झालात की बीज रूप स्वरूप, या स्थितीत तुम्ही स्थित व्हा. बाबा आपल्याला सांगत तर आहे, बाबा आपल्याला बोलत तर आहे, आपण ऐकतही आहोत, पण खऱ्या रूपात आपण याची प्रॅक्टिस केली आहे का? बाबा म्हणतात बच्चे तुम्ही फरिश्ता स्वरूपात या. बाबा आपल्याकडून ड्रिल करून घेतात, म्हणजे सूक्ष्म वतन मध्ये तुम्ही पोहोचा. तर सूक्ष्म वतन मध्ये आपण पोहोचतो का? हे जे नॉलेज आहे ना, नॉलेजच्या आधारे समजणं आणि अनुभवाच्या आधारे समजणं खूप अंतर आहे बरं का. जसं सेंटर मध्ये बहिणी तुम्हाला सांगतात की हा सूक्ष्म वतन आहे, 3 देवता आहे, ब्रह्मा विष्णू शंकर, आणि सूक्ष्म रूप त्यांचं आहे, सावली प्रकारे त्यांचं शरीर आहे, सूक्ष्म रूप आहे, वाचा नाही, त्या ठिकाणी फक्त हालचाल आहे, कर्म आहे, असं तसं तसं सूक्ष्म वतनाचं खूप वर्णन केलं जातं. आपण फक्त या नॉलेजच्या आधारे सूक्ष्म वतन पर्यंत पोहोचतो की खरंच आपल्याला सूक्ष्म
वतन अनुभूती होते. कारण की सूक्ष्म वतन हे लाईट हाऊस माइट हाऊस आहे. ज्यावेळेस आपण योगाला बसतो त्यावेळेस आपल्याला ती अनुभूती होत आहे का. बाबाने सांगितलं की कापसाप्रमाणे तिथे एकदम सगळं काय हलकं हलकं असतं, शुभ्र असतं, व्हाईटनेस असतं, लाईटनेस आहे. तर योगाद्वारे ज्यावेळेस आपण सूक्ष्म वतनापर्यंत पोहोचतो तर ती फिलिंग मला येत आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. ती फिलिंग येणं, ती अनुभूती होणं, तिथपर्यंत आपण पोहोचणं, त्याची जाणीव होणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर बाबा म्हणतात, बच्चे आपल्या बीजरूप अवस्थेत तुम्ही स्थित व्हा. बीजरूप अवस्था आपली परमधाम मध्ये होऊ शकते. आता बीजरूप अवस्था म्हणजे काय. आत्मिक स्वरूपात स्थित होणं, परमधाम मध्ये जाऊन एक अनुभव करणं, परमधामची अनुभूती होणं किंवा परमधाम मध्ये जाऊन थोडीशी ती विश्रांतीचा अनुभव करणं. बीजरूप स्थिती काहीच नाही, एकदम स्थिरता, एकदम शांतता, एकदम स्तब्धता. योगात ज्यावेळेस आपण बसतो काय होत आहे माझ्या बरोबर, खरोखर बीजरूप स्थिती माझी होतीये का. आणि तुम्हाला एक सांगू का, बीजरूप अवस्था काही तासनतास राहत नाही बरं का. काही वेळेस आपण खूप गोड गैरसमज मध्ये अडकतो. आपल्याला असं वाटतं की हा मी 1 तास, अर्धा तास, 15 मिनिटं पूर्ण बीजरूप अवस्थेत राहिले. बीजरूप अवस्थेत पोहोचण्यासाठी तेवढा वेळ आपल्याला लागू शकतो, कारण ही खूप उच्च स्थिती आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला वेळ लागू शकतो, परंतु बीजरूप अवस्था जी आहे ना, याची अनुभूती जी आहे 1 सेकंदात होते आपल्याला. फॉर द फ्रॅक्शन ऑफ द सेकंड ज्याला आपण म्हणू, पटकन ती अनुभूती होते. आणि ती अनुभूती इतकी स्ट्रॉंग असते, इतकी गहन असते, इतकी डीप असते की त्याचे इम्प्रिंट्स म्हणा, त्याचा अनुभव जो आहे त्याची छाप म्हणा, मन आणि बुद्धीवर येते. आणि आपण खूप वेळापर्यंत त्या स्थितीचा रस घेतो. लक्षात येते. तर या पद्धतीने बाबा म्हणतात की बच्ची तुमची अवस्था व्हायला हवी आहे. ही एक यात्रा बाबाने आपल्या सगळ्यांना सांगितली आहे. बच्चे ज्यावेळेस तुम्ही योगाला बसतात तर चेक करा. आपण योगात बसतो तेव्हा आपण बाबांची महिमा आपण गातो, बाबांची महिमा करतो. बाबा ज्ञानाचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे, पवित्रतेचा सागर आहे, सर्वशक्तिमान आहे, पतित पावन आहे. खूप खूप महिमा आपण गातो. काय वास्तविक हाच योग आहे का. योग म्हणजे काय. ज्यावेळेस आपण म्हणतो बाबा ज्ञानाचे सागर आहे, तर पूर्ण जे बाबांकडे अनंत ज्ञान आहे ते सेकंड मध्ये माझ्यामध्ये इमर्ज व्हायला पाहिजे. त्या ज्ञानाचा एक शुद्ध नशा आपल्यामध्ये चढलं पाहिजे. ज्ञान स्वरूप आपण दिसले पाहिजे. किंवा ज्यावेळेस आपण बाबांची महिमा गातो, बाबा आनंदाचा सागर आहे, तर खरंच तो आनंद माझ्यात दिसत आहे का, तो उत्साह माझ्यात दिसत आहे का, की फक्त मला बहिणजींनी सांगितलंय, कोर्स मध्ये मला सांगण्यात आलं की बाबा ज्ञानाचा, प्रेमाचा, आनंदाचा, सुखाचा सागर आहे आणि तेच मी योगात बसून रिपिटेशन करत आहे आणि म्हणत आहे की माझा योग कंप्लीट झाला, मी बाबांची महिमा गायलीये. नाही ना, तसं नाही ना होऊ शकणार. बाबा प्रेमाचा सागर आहे, तर बघा ना किती प्रेमाने आपण बाबांची आठवण करत आहोत. त्यासाठी बाबा म्हणतात की मुझे कुछ नहीं चाहिए, सिर्फ बच्चों का प्यार चाहिए. तर चेक करा. ज्यावेळेस आपण बाबांच्या आठवणीत बसतो आणि प्रेममय होतो, तर सगळं काय आपल्याला विसरायला होत आहे का. की आपण म्हणत आहोत बाबा तू प्रेमाचा सागर आहे, तर नातवंड पण प्रेमाची आहे, तर माझी सून पण प्रेमाची आहे, तर माझे आई वडील पण प्रेमाचे. जेव्हा रिलेशन आपल्या बाबांशी जोडला गेला आहे, तर संसारिक कुठल्याच गोष्टींकडे मन बुद्धी आपली जाणार नाही.
तर योग म्हणजे फक्त बाबांची महिमा करणं इथपर्यंत नाहीये, तर ती अनुभूती आपल्याला होणं आवश्यक आहे. त्या फिलिंग मध्ये जाणं खूप गरजेचं आहे, ज्यासाठी बाबांनी आपल्याला सांगितलं आहे की बच्चे 5 स्वरूप का अभ्यास कर. ही पण एक ड्रिल बाबांनी आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे आपल्या पुरुषार्थात तीव्रता आणण्यासाठी. बाबांनी सांगितले बच्चे 5 स्वरूपाचा अभ्यास करा. अनेकांना प्रश्न निर्माण होतो की 5 स्वरूपाचा अभ्यास काय करायचा, मी ज्योतिबिंदू स्वरूपात्मा, मी देव स्वरूपात्मा, मग मी पूज्य स्वरूपात्मा, ब्राह्मण स्वरूपात्मा, फरिश्ता स्वरूप, याच्या पुढे काय करायचं. बाबांनी सांगितलं बच्चे इसकी डीपनेस में जाओ. ज्यावेळेस आपण अनादि स्वरूपात येतो तेव्हा 2 गोष्टी याच्यात क्लिअर होतात. एक तर मी अनादि आत्मा ज्योतिबिंदू स्वरूप आणि माझं अनादि घर परमधाम, अनादि पिता शिव बाबा. हे क्लिअर व्हिज्युअलायझेशन व्हायला पाहिजे. ज्यावेळेस अनादि स्वरूपात येतो आपण, आत्मिक स्वरूपात येतो, तेव्हा आत्मिक स्वरूपात आल्यानंतर माझा तो स्वरूप जो आहे तो क्लिअर दिसला पाहिजे. क्लिअर. फक्त मन आणि बुद्धीनी रिपिटेशन नकोय. तसं सांगितलं स्वमान तर बाबांनी अनेक दिले आहे. हे अनेक स्वमान म्हणजे माझं अनादि स्वरूप आहे. आता फक्त याचं रिपिटेशन नकोय की मी विजयी रत्न आहे, मी मास्टर सर्वशक्तिमान आहे, मी बाबांसारखे पतित पावन आहे, मास्टर पतित पावन आहे. नाही, फक्त रिपिटेशन नकोय. तर त्या अनादि स्वरूपात स्थित होणं, आणि ज्यावेळेस आपण अनादि स्वरूपात स्थित हो तेव्हाच आपल्याला आपलं अनादि घर परमधाम हे दिसणार आहे. आता परमधाम साठी पण नॉलेज मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांना. परमधाम लाल प्रकाशमय आहे, उलट झाड आहे, आत्मे तिथं आहे, आत्मे सगळ्यांचं घर आहे. वरती शिव बाबा आहे टॉप मोस्ट वर, आणि मग खाली ब्रह्मा सरस्वती आहे, त्यानंतर 3 देवता ब्रह्मा विष्णू शंकर आहे, त्यानंतर अष्टरत्न आहे, त्यानंतर अनेक धर्मपिता. हे परमधामाचं विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. ही थिअरी आहे. माहितीये का, वैज्ञानिक सायन्सचे जे स्टुडंट असतात ना, त्यांना 2 विषय असतात, एक प्रॅक्टिकल आणि एक थिअरी. थिअरी कॉपी करून पास होऊ शकतात, पण प्रॅक्टिकल करावं लागतं, तिथे कॉपी करता येत नाही. ज्ञान आपण इथून तिथून गोळा करू शकतो, जाणू शकतो, आपण ऐकून आपण दुसऱ्यांना सांगू शकू. ज्ञान ही थिअरी आहे, पण प्रॅक्टिकल जे आहे ना हे आपल्याला करावं लागतं. का आपला नंबर पुरुषार्थात पुढं मागे होत आहे, त्याचं कारण काय, तर प्रॅक्टिकल करण्यातच आपण कुठेतरी पुढं मागे होत आहोत. तर अनादि स्वरूपाचा पण ज्यावेळेस आपण अनुभव करतो ना, तर प्युअरली आपल्याला ती अनुभूती व्हायला पाहिजे, परमधामची अनुभूती. तुम्हाला सांगू का, परमधाम मध्ये जास्त वेळ आपण नाही राहू शकत. योगात पण आपण जे म्हणतोय ना, जास्त वेळ आत्मा परमधाम मध्ये टिकून राहणार असं नाहीये शक्य. 1 सेकंड साठी माझा अनुभव तुम्हाला मी सांगते. 21 दिवसाची भट्टी आम्ही ठेवली होती. तर एक लक्ष ठेवला होता की एका ठिकाणी बसून टायमिंग फिक्स, आणि एवढ्या वेळासाठी मला एकाग्र होऊन एका संकल्पातच मला योग करायचा आहे. तब्बल 20 दिवस माझा हा योग चालू होता. फारशी काही अनुभूती नाही झाली मला, हो, पण छान वाटायचं. माझी प्रॅक्टिस ही रेग्युलर चालू होती. पण शेवटच्या दिवशी एक असा क्षण आला की एकदम आणि मी आणि बाबा, करंट मिळाली आहे, शक्ती सेकंड मध्ये. त्या परमधामची अनुभूती जी झाली ना, सेकंड पटकन मी आत्मा परत आपल्या शरीरात. पण त्याची फिलिंग आजही मला आहे.
आजही. लक्षात घ्या. तर अनादी स्वरूप आपण जे म्हणतो ना, तर फक्त रिपिटेशन नकोय, त्याच्यासाठी मेहनत थोडी घ्यावी लागणार. भले बाबांनी तर सांगितले, बच्चे दुनिया जैसी तो मेहनत आपको करनी नहीं है. या ठिकाणी तर फक्त आपल्याला थोडस मन आणि बुद्धी एकाग्र करण्याची गरज आहे. ही मेहनत आपल्याला घ्यावी लागणार आहे. त्यानंतर आहे आदी स्वरूप. आदी स्वरूप म्हणजे आपलं सतयुगी स्वरूप. आता सतयुगी स्वरूपात आपण नेमकं काय बघत आहोत? बाबा म्हणतात की बच्चे आपको बाप और वर्षे को याद करना है. आपण म्हणतो हा बाबा मला स्वर्ग देणार आहे, स्वर्गात सोन्याचे महल असणार आहे, हिरे जवाहरात जडित असणार आहे. जसं बाबांनी सांगितले आपण पटपट पटपट तसं वर्णन करतो. दुधा तुपाची नद्या तिथे वाहणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे, सगळं वर्णन करतो. आणि वर्णन करता करता आपण खूप खुश पण होतो. थिअरी आहे. प्रॅक्टिकल मध्ये कधी पाहिले स्वतःला की ज्यावेळेस आपण आदी स्वरूपाचा अनुभव करत आहोत तर माझं राज्य किती मोठं असणार आहे, माझं महल कसं असणार आहे, प्रॅक्टिकल माझं महल कसं असणार आहे पाहिलंय कधी? की फक्त एवढंच की बाबांनी सांगितलंय किंवा खूप सुंदर डिझाईन चित्रीकरण केलेलं आहे आणि ते चित्र पाहून मी म्हणत आहे की हा असं असं सतयुगात महल असं. माझं महल कसं असणार आहे सतयुगात पाहिले कधी? किती मोठा माझा महल असणार आहे, किती रूम्स असणार आहे, कुठं बसून मी शासन करणार आहे, माझं सिंहासन कसं असणार आहे. बाबांनी सांगितलं की बच्चे जसं आपण पाहतो की राजा विश्वराम महाराणी वापस नहीं पहनेंगे असं बाबांनी सांगितलंय. पाहिले स्वतःला की माझे अलंकार, माझे आभूषण, माझा ताज सतयुगात कसा असणार आहे, कशी डिझाईन असणार आहे, कुठं कुठं कुठले कुठले रत्न कुठल्या कुठल्या साईडला असणार आहे, निळ्या रंगाची मोती कुठं असणार आहे, पिवळ्या रंगाची मोती कुठं असणार आहे, मग हा हिरा कुठं असणार आहे, तो हिरा कुठं असणार आहे, डिझाईन पाहिलंय आपल्या स्वतःच्या. बाबा म्हणतात की देखो तो सही बच्चे आपका ताज कैसा होगा, ताजधारी होंगे ना, देखा है खुद का ताज, बाबा विचारतात. बाबा म्हणतात की फार वरून तर खालपर्यंत तुम्ही अलंकाराने एकदम सजलेले असणार आहे. पाहिले गळ्यात किती प्रकारचे माळ असणार आहे, बाजूबंदाची माझी डिझाईन कशी असणार आहे, अंगठ्याची डिझाईन कशी असणार आहे, कमरपट्टा माझा असणार आहे तो कसा असणार आहे. आपलं असणार आहे ना ते सगळं, कोणाचं असणार आहे, स्वतःच असणार आहे. आपलं स्वतःचं देवी स्वरूप असणार आहे तर ते अलंकार माझे असणार आहे. तर ते कधी पाहणार आपण? आत्ताच पाहू शकणार आहोत ना. ज्यावेळेस या पद्धतीने आपण ज्ञानाच्या बुद्धीने आपण पाहू तेव्हाच ते सगळं आपल्याला सतयुगात प्राप्त होणार आहे. फक्त एवढंच नाही की बाबा मला देताय, बाबा स्वर्गाची बादशाही देताय. अच्छा पाहिली बादशाही कधी, कशी असणारी ती बादशाही? हा एक ओव्हरऑल झालेला आहे, बादशाहीचा विषय आपण घेतोय म्हणून. बालपण माझं कसं असणार आहे, सतयुगात आपलं बालपण कसं असणार आहे, माझा तो पाळणा कसा असणार आहे, आजूबाजू जे दास दासी असणार आहे ते कसे असणार आहे, आई वडील माझे कसे असणार आहे, कुठला ताज मला लहानपणी जन्मल्याबरोबर घातला जाणार आहे. बाबांनी सांगितलं की श्रीकृष्ण जन्मल्याबरोबर गोल्डन स्पून इन द माउथ. ते स्पून पाहिलंय का, गोल्डन स्पून पाहिलंय का, कसं असणार आहे तो? हा आपला आदी स्वरूप अवश्य पहा, खूप आनंद येईल, खूप खुशी वाटेल. जसं आपण आपले दागिने आता पाहतो तर आपल्याला खुशी वाटते, हा माझे दागिने आहे,
4-5 सेट आहे, 4-5 सेट बांगड्यांचे आहे, 4-5 सेट नाकाचे नथनीचे आहे, गळ्यातले आहे, माझी आहे. दिवाळीच्या वेळेस हे घालणार, दसऱ्याच्या वेळेस हे घालणार, नागपंचमीच्या वेळेस हे घालणार असतं ना. साड्या पण असतात तसे. तसंच बाबा म्हणतात बघा, आपले वेगळे वेगळे सेट्स असणारे सतयुगात आणि प्रत्येक सेटची डिझाईन बघा. बाबांनी असं पण सांगितलं की महाराणींनी संकल्प केल्याबरोबर ऑटोमॅटिकली महलाचा तो रंग तयार होणार जो रंग त्यांनी संकल्पात आणला. आता आणा बघू संकल्पात की माझा महल पूर्ण ग्रीन कलरचा आहे, हिरव्या रंगाचा आहे. आणि हिरवा रंग पण आपण ज्यावेळेस म्हणतो ना तर एकच कलर नसतो हिरवा, हिरव्यातही अनेक शेड असतात. कधी तुम्ही बाहेर असं अंगणात जाऊन बघा, 4-5 प्रकारचे झाड असतील तरी तुम्ही बघा, प्रत्येक झाड हिरव्या रंगाचा असला तरीही हिरव्या रंगातही शेड्स आहे, कलर्स आहे. ज्यावेळेस आदि स्वरूपात आपण असणार आहोत आणि विश्व महाराजा विश्व महाराणी बनून आपण संकल्प करणार आहे एखाद्या कलर, संकल्प म्हणजे तिथे कलरचा ज्ञान थोडी असणार आहे, फक्त तो एक झलक स्मृतीत येणार आहे, ज्याला आता आपण नाव देऊ लॅव्हेंडर कलर. तर सगळं काही आपल्याला जांभळ्या रंगाचं खूप सुंदर दिसून येणार, आकाश पण त्या रंगाचं दिसणार, सगळं काही त्या स्वरूपात दिसणार आहे आणि त्याचा आनंद आनंद आपल्याला जाणवणार आहे. देवी देवतांना आनंद होता ना, ते आनंद स्वरूप होते. तर कसं काय त्यांना आनंद जाणवायचं सांगा बघू? आनंदासाठी काहीतरी पाहिजे ना, असंच थोडी आनंद होणार आहे, होणार का असंच आनंद? नाही. ते जे संकल्प करणार तसं सगळं दिसणार आहे. आपण आजकाल सिनरी काढतो ना, काही सगळेच ग्रीन कलरचं काढतात, काही सगळेच लॅव्हेंडर कलरचं काढतात, काही सगळंच निळ्या रंगाचं सिनरी काढतात, पण ते खूप सुंदर दिसतं. मग आपण बघतच राहतो, वाव किती सुंदर आहे, आकाश पण निळ्या रंगाचं, जमीन पण निळ्या रंगाची, लोकांचे पण जे कलर आहे वस्त्र ते पण निळ्या कलरचे आहे आणि जे काय मुकुट ताज घातलेले ते पण त्याच कलरचे, पण त्याच्यात निळ्या रंगातही फरक. असं बघा बघू तुम्ही, लहानपण आपलं सतयुगात कसं असणार आहे, युवावस्थात आपण काय करणार आहोत. बाबा म्हणतात की बच्चे वहां पर 2 ही सब्जेक्ट रहेंगे, संगीत राहणारे, ड्रॉइंग राहणारे. मग आता प्रॅक्टिकल बसून काय ड्रॉइंग काढताय तुम्ही? अहो त्याशिवाय कसं आपण ती कला नेणार आहोत सतयुगात? संगीत कला. बाबा म्हणतात वहां पर एक मुख्य सब्जेक्ट होगा गीत गाना. संगमयुगात बाबांनी सांगितले की ठीक आहे, सगळ्यांचा आवाज एकसारखा नसतो, पण एक गीत बाबांनी गायला सांगितलं आपल्या सगळ्यांना, जे सगळे गाऊ शकतात. मेरा बाबा. दिवसभरात विचार करा बघू किती वेळा गाताय आपण हे गाणं, मेरा बाबा मेरा बाबा. मुखाने नाही, मनापासून. जे खूप आनंदात असतात, खुशीत असतात ना, तुम्ही त्यांना बघा, काम करत असताना करत असतात ते, अर्थात ते गाणं गात आहे, ते खुशीत आहे. मग मेरा बाबा हे सतत माझं चालू आहे का? चेक करा बघू. तर हे आदि स्वरूप, याच्यात मग्न व्हा तुम्ही. त्यानंतर आहे पूज्य स्वरूप, ज्यासाठी बाबांनी सांगितले की बच्चे आप अपने आप को देखो, मंदिरात आपणच गणपती म्हणून आहोत, आपलीच पूजा होतीये, देवीच्या स्वरूपात स्वतःला पहा, आपलीच पूजा होत आहे. मग मला सांगा की ज्यावेळेस आपण पूज्य स्वरूपात असतो तेव्हा आपण स्वतःचं मंदिर पाहिलंय का? मंदिरात आपण आपली मूर्ती तिथं विराजमान आहे आणि चैतन्य स्वरूपात मी आहे हे आपण पाहत आहोत का? खूप मोठी रांग लागलेली आहे भक्तांची आणि खरोखर माझ्या हातातून त्यांना व्हायब्रेशन्स म्हणा, शक्ती म्हणा, किरणे म्हणा पोहोचत आहे का? बघा ते. थोडक्यात तुम्हाला सांगू का,
आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत, प्रत्येक आपल्या आपल्या जिथे आपण राहतो त्या गावात एकतरी देवीचं मंदिर किंवा देवताचं मंदिर असणारच आहे. आणा ना तुम्ही डोळ्यासमोर तेच की माझंच मंदिर आहे आणि मी माझ्या या मंदिरात विराजमान आहे. आपल्याच गावातल्या लोकांना तुम्ही पहा, हे भक्तगण आलेले आहे आणि यांना मी व्हायब्रेशन्स देत आहे, मनोकामना पूर्ण करत आहे, मीच जगदंबा बनले आहे, मीच कामधेनू आहे आणि माझ्याकडून व्हायब्रेशन्स पोहोचत आहे. पूज्य स्वरूप. कधी उंच टेकडीवर स्वतःच हे बघा, मंदिर पहा, भव्य मंदिर आहे, रांग लागली खालपर्यंत, भजन कीर्तन करत आहे भक्त आत्मे आणि मी बिझी आहे माझ्या सर्व भक्त आत्म्यांना तृप्त करण्यात. त्या स्वरूपात आपलं स्वरूप आहे ना, बाबा म्हणतात त्याची या आपही स्वरूप आहे. त्यानंतर ब्राह्मण स्वरूप. किती भाग्यवान आहे मी की भगवानाची नजर माझ्यावर पडली, मला आपलं बनवलं. ज्यावेळेस आपण ब्राह्मण स्वरूपात येतो ना, तर मधुबनला जायला विसरू नका, कारण मधुबन हे आपलं परमनंट ऍड्रेस आहे. पण सर्व ब्राह्मण बच्चांचं परमनंट ऍड्रेस आहे मधुबन. मग बाबांनी हे सांगितलं की बच्चे मधुबन में आते हो तो 4 धाम की यात्रा करो. आता फक्त रिपिटेशन नको बघा, मला तुम्हाला सगळ्यांना एकच सांगायचं आहे, ज्ञान भरपूर आहे बरं का, ज्ञान खूप आहे. बाबा स्वतः ज्ञानाचा सागर, तर भरभरून बाबांनी ज्ञान दिलेलं आहे आणि प्रत्येक बच्चा हा ज्ञान सागर झालेला, मास्टर ज्ञान सागर झालेला, त्याबद्दल काहीच वाद नाहीये. पण स्वरूप किती बनत आहोत. तर 4 धामची पण यात्रा ज्यावेळेस आपण करतो, आता लॉकडाऊन आहे, नाही आपल्याला मधुबन पर्यंत जाता येत आहे, 2 वर्ष झाले, 3 वर्ष काही ना झाले, नाही गेले मधुबनला, पण मनबुद्धीने तर आपण जाऊ शकतो ना. मग बघा, तर शांती स्तंभकडे जा, छान बसा, तिथं जागा फिक्स करा, कुठं बसायचंय, कुठल्या अँगल मध्ये बसायचंय, त्या कट्ट्यावर बसायचं आहे की शांती स्तंभच्या बिलकुल खाली बसायचं आहे की थोडस लांब बसायचंय की खुर्चीवर बसायचंय, फिक्स करा. प्रॅक्टिकल मध्ये अशी अनुभूती तुम्हाला व्हायला पाहिजे की आपण तिथे पोहोचलोय. शांती स्तंभच्या तिथं मी आहे, बाबा उभे आहे तिथं आणि टोटली बाबांची पूर्ण शक्ती मला मिळत आहे. बाबाने सांगितलं ना, शक्तिशाली बनने का संकल्प निर्माण होतो, शांती स्तंभ पर चले आना. आपल्या रोजच्या दिनचर्येतही कधी आपल्याला असं जाणवलं की थोडस निरस्ता आलेली आहे, अलबेला पण आलेला आहे, कमजोरी आलेली आहे, ठीक आहे ना, आपण पटकन जाऊ शकतो ना शांती स्तंभकडे. पटकन आपली जागा फिक्स करा, प्रॅक्टिकल बघा, आपण तिथे बसलोय, बाबांकडून दृष्टी घेतोय आणि आपल्याला बाबा पूर्ण शक्ती देत आहे. त्यानंतर आपण उठलोय आणि आपण गेलोय हिस्ट्री हॉल मध्ये. बाबाने सांगितलं व्यर्थ संकल्प अगर चलते हैं तो बच्चे हिस्ट्री हॉल में चले आना, तुम्हारे सारे व्यर्थ संकल्प मैं खत्म कर दूंगा. तुम्ही म्हणणार व्यर्थ संकल्प आणि हिस्ट्री हॉल काय कनेक्शन आहे? तर ज्यावेळेस आपण हिस्ट्री हॉल मध्ये जातो तर सगळे चित्र पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अनेक प्रॉब्लेम्स, अनेक समस्या बाबांपुढे पण आले होते, परंतु बाबांनी हसत हसत सगळे पार केलेले आहे. बाबा करू शकतो तर आपले तर प्रॉब्लेम्स खूप छोटे आहे. काय गरज आहे मला व्यर्थ संकल्प चालवायची? बाबांना माहिती आहे संसारात राहताय, अनेक व्यर्थ संकल्प चालतात बच्चांचे, संस्कार पडले ना 63 जन्माचे. तर बाबांनी सांगितले बच्चे अगर व्यर्थ संकल्प तेज चले ना तो हिस्ट्री हॉल में चले आना. और अगर उदासी आ जाए ना, कधी कधी होतं ना, सगळं करूनही कोणी माझं ऐकत नाही, मला साथ देत नाही, हे सगळे हिसाब किताबे बरं का, हे नेहमी लक्षात ठेवा.
आपल्या बरोबर जे काय होत आहे, कोणी जे काय वागत आहे, इट इज ओनली हिसाब किताब, हे क्लिअर होत आहे. परंतु हे हिसाब किताब क्लिअर करत असताना थोडीशी नाराजगी येते, थोडस मन नाराज होत, उदासी येते. बाबा म्हणाले की बच्चे अगर कभी उदासी आ जाए ना तो झोपडी में चले आना. आता प्रॅक्टिकल तुम्ही बघा, झोपडीत आपण गेल्यानंतर नेमकं आपण झोपडीच्या बाहेर त्या खिडकीतून बाबांची दृष्टी घेतोय की आज जाऊन आपण सोफ्यावर बसत आहोत की खाली बसलोय की बिलकुल त्या गादीच्या जवळ चिटकून बसलोय आणि बाबांची दृष्टी घेतोय. योगात हाच तर आपल्याला आनंद घ्यायचा आहे. योग आपलं सहज कसं होऊ शकणार आहे, ची फिलिंग आवश्यक आहे. आणि ज्यावेळेस उदासी आपली पूर्ण निघून जाते तेव्हा बाप समान बनण्याचा ज्यावेळेस तीव्र संकल्प येतो ना, उठा आणि बाबांच्या कमऱ्यात जाऊन बसा. माझं पर्सनल एक्सपिरियन्स असं आहे की बाबांच्या कमऱ्यात गेल्यानंतर मी शक्यतो बिलकुल सर्वांच्या पुढे जाऊन बसण्याचा प्रयत्न करते आणि एकटक बाबांना पाहते, एकटक. ही माझी ही आपण काय म्हणतो डोळ्यांचे हे आहे ना, पंखुडिया भी न हिले, पलके भी न झुके. एकटक चेक करा, अजिबात न हालचाल करता एकाग्र होऊन मी बाबांना बघत आहे का, आणि बघत बाबांकडून पूर्ण शक्ती घ्यायची आपल्याला. बाबांनी तर आपल्याला योगाचे अनेक अनेक विधी सांगितलेले आहे ज्या आधारे आपण स्वतःला स्थिर करू शकू. याच आधारे आपण पुण्यात्मा बनणार आहोत. पुण्यात्मा कसं बनणार आहे आपण? बाबा म्हणतात की बच्चे अगर आपसे आपल्याकडून अनेक प्रकारचे, आपल्याला तर माहित नाही की कुठल्या जन्मात कुठले कर्म आपल्याकडून झालेली आहे आणि ते पाप कर्मात गणना त्याची झालेली आहे. अनेक जन्मांचे विकर्म आपल्याला नष्ट करायचे असतील तर बाबांनी सांगितलंय बच्चे पुण्य आत्मा बन जाओ, पुण्य करो, बहुत पुण्य करो, बहुत पुण्य करो. तुम्ही म्हणाल का कसं पुण्य करायचं? तर एक आहे, सगळ्यांना बाबांचा संदेश द्या. बाहेर नाही ना जाता येत, काय हरकत नाही, फोन आहे ना आपल्याकडं, फोन मध्ये कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ना, करा ना सगळ्यांना फोन. तुम्ही कसे, काय काय खाल्लं, काय पिल्लं ते विचारण्यापेक्षा बाबांचं नॉलेज द्या, बाबांचं ज्ञान सांगा. आज बाबांनी आम्हाला मुरलीत असं सांगितलंय, बघा तुम्हाला पण आवडेल, तुम्ही पण करा. ऑनलाईन आमचे क्लासेस चालू आहे, बघा तुम्ही पण जॉईन करा. करा ना या पद्धतीने सेवा. आता ही भाषा नका वापरू की आम्ही तर सांगतो पण ते ऐकतच नाही. वेळ आता टोटली बदललेली आहे. प्रत्येक जण आता ऐकायला तयार झालेले आहे, कारण की प्रत्येक जण डिस्टर्ब झालेले आहे. तर हे लक्षात घ्या की आपल्याला सेवा पण करायची आहे. जितकी सेवा आपण करणार आहोत तेवढंच पुण्यात्मा बनणार आहोत. प्लस योग, बाबांनी सांगितले बच्चे योग खूप आवश्यक आहे. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने योग करा. एकदा बाबांनी असं सांगितलं की बच्चे कुछ नहीं, सिर्फ बाबा को आप निहारते रहो, ये भी योग है. निहारते रहो, बस एकटक बाबांना बघत राहा. मनात कुठल्याच संकल्पना येऊ नका देऊ. एकदम एकटक बाबांना बघत राहा, बघत राहा. योग आहे हा पण. याच्याने पण ऑटोमॅटिक आत्म्यामध्ये परिवर्तन होणार. आणि कार्मिक अकाउंट समजा काय आहे, कारण की जितकं आपण पुण्य करत राहू पाप हे नष्ट होत राहणारे, कमी होत जाणारे. आणि अनेक प्रकारचे जे काय आपल्याकडून झालेले कर्म आहे, पाप झालेले आहे मागच्या जन्मात, डोंट नो कुठल्या कुठल्या प्रकारचे कर्म कोणाबरोबर कसे झालेले आहे. योग अग्नी बाबांनी सांगितलेलं आहे, योग अग्नी तपाव. ज्यावेळेस आपण गहन शांतीत बसून योग अग्नी प्रज्वलित करू
ऑटोमॅटिकली अनेक जन्माचे पाप ज्या अर्थी बाबांनी गॅरंटी केली आहे तर ते होणारच. लक्षात घ्या, अनेक जन्माचे पाप दग्ध होतील. पण एक लक्षात घ्या बरं का, बसल्याबरोबर आपला योग लागणार नाही. आठवण करायला आणि योग लागला माझा पटकन 1 तास 2 तास, वा खूप छान योग झाला. मेहनत खूप आहे, लक्षात घ्या. आणि ही मेहनत कोणालाही दिसणार नाही. ही मेहनत स्वतः आपल्याला स्वतःवर घ्यावी लागणार आहे. हे जे आहे ना स्थिर राहणार नाही. अनेक प्रकारचे संकल्प येतील, भाव स्वभाव संस्कार पुढे येणारे, अनेक गोष्टी येणारे, नको त्या गोष्टी लक्षात येणार आहे. त्या सगळ्यांना कंट्रोल करणं आणि एक बाबांच्या आठवणीत राहणं. मेहनत आहे बरं का, मेहनत आहे. करावी. ओम शांती. ओम शांती. खूप खूप धन्यवाद. वाटलं की आपण मधुबनलाही जाऊन खूप सुंदर तिथं बसून बाबांच्या सोबती जवळ, त्याचप्रमाणे शांतीस्तंभच्या इथेही जाऊन आलो. तर आज बसल्या बसल्या नुसतं क्लास नव्हतो ऐकत, परंतु आज तीव्र पुरुषार्थाची एक सुंदर उडान सुद्धा आपल्याला बाबांच्या सुंदर परीने आज करून दिली असं वाटलं. त्यामुळं खूप खूप धन्यवाद दीदींचे. त्यांच्या एवढ्या कालपासून खूप सुंदर कार्यक्रम पण चालू होते. भागवत सप्ताह झाला, त्याच्या आधी आषाढी आध्यात्मिक वारी एक नवीनच उपक्रम त्यांनी सुंदर चालू केले होते. आणि आज गावाकडच्या सेवेसाठी एक खूप सुंदर त्यांनी एक प्लॅटफॉर्म तयार केलं त्या गोष्टीचं. आणि खूप सुंदर आनंद पण वाटला. अजूनही पुढे कीर्तन आपल्याला ऐकायला मिळतील असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीने. कारण गावाकडचा आवडता विषय कीर्तन भजन ह्या गोष्टी खूप आवडतात. आणि त्या पद्धतीने तुम्ही खूप सुंदर सेवेचे प्रोग्राम सुद्धा करत आहात, केले आहेत. आणि खूप उमंग उत्साहाची अशी एक मूर्ती आहेत आपल्या समोर. आणि आज त्यांनी आपल्याला भरपूर केलेलं आहे. सुंदर ज्ञानाची वर्षा आपल्यावर केली, वेळात वेळ काढून आमच्यासाठी उपस्थित राहिला, याबद्दल मी मनापासून आपले खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद दीदीजी. धन्यवाद. ओम शांती. ओम शांती. तुम्हारी कहती है दिल की धड़कन, आँखों में बसेगा तुम ही मेरा जीवन, दिल में तुम ही तुम हो, दिल में तुम ही तुम हो, तुम ही तो मेरा मन, जिंदगी हुई तुम्हारी कहती है दिल की धड़कन, आँखों में बसे हो बाबा तुम ही मेरा जीवन।
बजती रहती हरदम आँखों में बसे हो बाबा ओम शांती. सर्वांनी आपापले ओम शांती.